ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर श्रावणी कोल्हे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय कात्रजमधून। तर श्रावणीताईंचा अनुभव आत्ता आलेला आहे, पण तो आधी घेतलाय शेअर करायला का तर तो छोटा आहे अनुभव। आणि जे आधीच्या ताईंनी शेअर केलेले आहेत अनुभव, म्हणजे आधीचे आत्ता 5 आलेले आहेत अनुभव। आधीचे जे 2 अनुभव राहिलेले आहेत शेअर करायचे, त्या ताईंना मी खरंच सॉरी म्हणेन, का तर त्यांचे अनुभव मोठे आहेत आणि माझा आवाज खराब आहे आणि जर जास्त वेळ बोलत राहिलं तर मला खोकला येतोय. म्हणून त्यांचे अनुभव नंतर शेअर करते. तर सॉरी ताई दोघींना पण. आणि अनुभवाकडे येते. तर श्रावणी ताई म्हणतात, की 5 वर्ष झाली आणि लग्नाला 8 वर्ष झाली म्हणतात आणि आता 5वं वर्ष सुरू होईल ऑगस्टपासून मी आईंच्या मार्गात येऊन. आणि ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा गेलेलो होतो एकदा ट्रिपला, तर ग्रुपनं गेलेलो होतो. माझे मिस्टर, त्यांचे मित्र, त्यांच्या मिसेस वगैरे सगळ्यांच्या आलेल्या होत्या, मुलं होती. आम्ही दोघं पण होतो आणि आम्ही गेलेलो होतो म्हणलं. ज्यावेळेला ट्रिपला गोव्याची ट्रिप होती आणि ज्यावेळेला आम्ही यायला लागलो, येताना घाटामध्ये एका गाडी बंद पडलेली होती म्हणतात. आणि बंद पडल्यानंतर जी कविता म्हणून होती यांच्या मित्राची मिसेस, ती नामस्मरण तिनं करायला सुरुवात केली आणि आम्हाला पण ती बोलायला लागली, नामस्मरण करा आपल्या आपल्या गुरूंचं, लवकर गाडीचं काहीतरी निकाल लागू दे, रिपेअर होऊ दे, व्यवस्थित हे होऊ दे. आणि तर ह्यांच्यापैकी कुणालाच ते होत नव्हतं. ते ट्राय करत होते सगळेजण, पण जमत नव्हतं. काय गाडी नीट सुरू होत नव्हती. तर नामस्मरण करा म्हटल्यावर आमच्यापैकी दोघी हसायला लागल्या आणि मी पण कधी जास्त करत नव्हते. त्यामुळे मी काय हसले नाही म्हणतात त्या, पण त्या दोघी हसत होत्या आणि तिनं नामस्मरण सरळ सुरू केलं. तर आम्हाला त्यावेळेलाच, म्हणजे त्याच्या आधीच थोडा वेळ कळलेलं होतं, की ती आईंच्या मार्गामध्ये आहे, कलावती आईंच्या मार्गामध्ये. आणि तिचे मिस्टर पण आईंच्या मार्गामध्ये आहेत. हे थोडं आधीच आम्हाला कळलेलं होतं गाडीमध्येच. तर मी काय हसले नाही, पण म्हटलं आता काय देवाचं नाव घ्यायचं, म्हणजे आता आपण आपल्या देवांची तर घेतोयच. मी तर म्हणजे आमचे खंडोबाराया आहेत, त्यांचं नाव घ्यायला लागले होते म्हटलं. आणि त्या दोघी गप्पा मारत होत्या, दुसऱ्या दोघी होत्या त्या गप्पा मारत होत्या म्हटलं. आणि झालं असं, 20 मिनिटं गेली. ती नामस्मरण करत होती. 20 मिनिटं झालं तरी गाडी काही हे होत नव्हती. आणि अचानक एक गाडी आली तिकडून फोर व्हीलर आणि छोटी मुलं ते होती, काळजी पण वाटत होती गाडीमध्ये. आणि तर ती गाडी आली. ड्रायव्हर ज्यावेळेला खाली उतरला, ड्रायव्हर खाली उतरला आणि त्यानं बघितलं, तर त्याच्याकडून ती गाडी सुरू झाली म्हणला. त्यानं हे केलं आणि गाडी सुरू झाली. तर खूप भारी वाटलं म्हणल्या. आम्हाला सगळ्यांनाच खूप भारी वाटलं. आणि मी म्हटलं, अ, अ, सद्गुरुनाथ महाराज की जय, कलावती माता की जय, असं त्यांनी म्हटल्या जोरानं. तर मी पण त्याच्या पाठीमागं जय जय जयकार केला म्हणला. आणि तुम्ही गाडी म्हणजे रिपेअर केली वगैरे, म्हटलं त्यांना. तर त्यांनी ओम नमः शिवाय म्हणले. ज्यावेळेला हे झालं, त्यांनी रिपेअर वगैरे केली, तर ओम नमः शिवाय म्हटले. तर आम्हाला एवढं भारी वाटलं आणि मी पण त्यांच्याकडे बघायला लागले म्हटले. आणि अ, कविता जी होती ती म्हटली, "आईनी पाठवलंय बघा ह्यांना नक्कीच," असं म्हणला. आणि "तुम्ही कलावती आईंच्या मार्गातले आहे का?" तर ते म्हटले, "नाही, नाही." पण त्यांनी ओम नमः शिवाय म्हटले आणि गाडीत बसून निघून गेले. पण तिची श्रद्धा की आईनीच ह्यांना पाठवलेलं आहे. तर आम्ही आलो नंतर म्हटलं, गाडी झाली व्यवस्थित सुरू आणि आम्ही आलो. अ, घरी सगळेजण आलो. पहिल्यांदा उतरलं ते कविता त्यांच्या घरीच सगळेजण उतरले म्हणले. आणि तिनं म्हणजे सगळ्यांना बाहेरूनच जेवण वगैरे तिनं मागवलं. का तर तिथून आमची घरं जरा लांब-लांब होती. तर आम्ही तिच्या घरी थांबलेलो होतो म्हणलं. आणि ती ती पण तिचे मिस्टर पण म्हटले, की राहावा आजची रात्र इथंच राहावा. आजचा दिवस, उद्या सकाळी सगळेजण जावा."
तर सकाळी त्यांच्या घरातलं जे वातावरण होतं, तर इतकं मस्त होतं म्हणतात ताई, की ती उठली लवकर 6:00ला वगैरे उठली, सगळं आवरली आणि तिची पूजा वगैरे आम्ही ज्यावेळेला 7:00-7:30ला बाहेर आलो, आमच्याबरोबरच ते आलेले होते. पण तिच्यामध्ये ती नामस्मरणाची ताकद होती किंवा तिच्यामध्ये आईंचं एक हे होतं, आशीर्वाद म्हणतोय आपण तो, तो होता तिच्यामध्ये म्हटला. ती आमच्या आधी उठून तिनं चहा वगैरे सगळ्यांना ठेवलेला होता आणि मस्त पोहे वगैरे तिनं बनवलेले होते. देवपूजासुद्धा तिची झालेली होती त्यावेळेला आणि आम्ही ज्यावेळेला बाहेर आलो, त्यावेळेला बघितलं तर तिचं जे धूप वगैरे लावलेला होता, अगरबत्ती वगैरे लावलेली होती. त्याचा इतका मस्त वास तिच्या हॉलमध्ये हे येत होता म्हटला आणि तिनं 7:30ला आम्ही बाहेर आलो, तर तिची पूजा वगैरे झालेली होती. तर मी म्हटलं, "आम्हाला उठवायचं होतं ना, असं म्हणजे बरोबर नाही वाटत. आम्ही एवढे सगळेजण झोपलोय आणि तू एकटीच करायला लागलीस." तर "नाही, नाही, आता तुम्ही काय कायमचं राहणार आहे का? आता सगळेजण जाणारच ना तुम्ही. तर असू दे, मी पण तुमच्या घरी कधी आलं तर तुम्ही आम्हाला पण कराल." असं तिनं बोलली म्हटल्या. सगळ्यांना नाश्ता वगैरे दिली, हे केलं. आणि आईंच्यासाठी म्हणजे ती येतानाच तिनं हे केलेलं होतं. आईंच्यासाठी बर्फी वगैरे तिने घेऊन आलेली होती. ती पण सगळ्यांना दिली आणि म्हटली, "सगळ्यांना आईंचा आशीर्वाद आहे हा." असं ती बोलली. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या, सगळ्यांनी खाल्लेलं होतं. पण काय माहिती माझ्या मिस्टरांनी ती बर्फी खाल्लेलीच नव्हती आणि त्यांची बर्फी मी हे बर्फी नको, मी पोहे आणि चहा घेतलेला आहे, तर मला आता ते बर्फी नको. का तर म्हणजे जास्त गोड नको म्हणून त्यांनी नाही खाल्ली आणि मग ती मी कागदात हे केली आणि पर्समध्ये ठेवून दिली. का तर ती बोलली प्रसाद आहे असं. म्हणून मग मी ती बर्फी ठेवून दिली पर्समध्ये आणि आम्ही घरी आलो. 3-4 दिवस गेले आणि माझे मिस्टर आजारी पडले म्हणला. फूड पॉइझनिंग झालं त्यांना आणि ते 3-4 दिवसांनी ते आजारी पडले. त्यांच्या पोटात दुखायचं आणि मळमळल्यासारखं व्हायचं वगैरे असं व्हायला लागलेलं होतं. आणि तर दवाखान्यात नेलं. 3-4 दिवसांनी त्यांना एकदम व्यवस्थित वाटायला लागलं म्हणलं. एकदम तब्येत वगैरे व्यवस्थित वाटायला लागली. आणि सॉरी मी मध्येच तोडायला लागले. की दुसऱ्या चॅनलवरती पण एस-जी लाईफ अँड रूल्स ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ काल पोस्ट झालेला आहे. व्हिडिओ बघा तुम्ही तो पण आवर्जून. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ह्या चॅनलच्या पण देते, दोन्ही चॅनलची. आणि दुसरा आई नावाचा जो चॅनल आहे त्या चॅनलवरती मी 25 ते 26 जानेवारी नंतर व्हिडिओ पोस्ट करेन. त्याला काहीतरी रिझन आहे. तर 25-26 जानेवारी नंतर मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करेन. पण एस-जी लाईफ अँड रूल्स आणि हा चॅनल, ह्या 2 चॅनलवरती हा आत्ता आपला जो चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ पोस्ट होतील रोज. पण त्या चॅनलवरती काल मी व्हिडिओ पोस्ट केला आहे. एस-जी लाईफ अँड रूल्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जाऊन चेक करा. व्हिडिओ कालचा बघा. व्हिडिओ आवडला तर तिथं पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सॉरी मी मध्येच तोडलं. तर त्या म्हणतात 3-4 दिवसांनी माझ्या मिस्टरांना बरं वाटायला लागलं. ज्यावेळेला त्यांनी औषध वगैरे घेतलं, तर बरं वाटायला लागलं आणि 2 दिवस गेल्यानंतर परत त्यांना तोच त्रास सुरू व्हायला लागला. म्हणजे औषधं संपल्यावर परत 2 दिवसांनी त्यांना त्रास सुरू व्हायला लागला. परत हे केलं, सगळे रिपोर्ट्स काढले, सगळे हे केलं, चेकअप केलं सगळं, सगळं नॉर्मल होतं. पण त्यांना परत हे व्हायला लागलं. असं 2 वेळा झालं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा झालेलं, परत आणि तसं झालं, की औषधांनी परत बरं वाटायला लागलं, परत त्रास सुरू झाला. मित्र आले बघायला त्यांच्या ज्यावेळेला, तर कविताचे मिस्टर आणि ती पण आलेली होती म्हणतात त्या. आणि ज्यावेळेला ते दोघं आले तर तिनं शिरा आणलेला होता म्हणला आणि आईंसाठी केलेला होता. तर म्हटलं प्रसाद म्हणून न्यावा, दादांना बरं वाटत नाहीये म्हणून, असं ती ती बोलली. आणि म्हणतात अचानक माझ्या लक्षात आलं, की जी बर्फी दिलेली होती ती तशीच होती पर्समध्ये. मी काढलीच नव्हती आणि मी म्हटलं, "अगं, तू जी बर्फी दिलेली होतीस प्रसाद म्हणून, आम्ही सगळ्यांनी खाल्ली, पण ह्यांनी खाल्लेली नव्हती." तर ती पण त्या आणि आईंचा प्रसाद आहे तो, असं म्हटली तिनं आणि ती दिली म्हटलं, बर्फी पण दिली आणि तिनं आणलेला शिरा पण दिला. आणि काय म्हणतात डॉक्टर वगैरे, तर काही नाही, फूड पॉइझनिंग आहे वगैरे सांगितलं. आणि परत आम्ही म्हणजे परत ज्यावेळेला डॉक्टरांकडे गेलो, परत 2 दिवसांनी ज्यावेळेला त्यांनी आले त्यावेळेला
जरा बरं वाटायला लागलं होतं, औषधं होती म्हणून. परत 2 दिवसांनी औषधं संपली. 3ऱ्या-4थ्या दिवशी परत तो त्रास आणखी सुरू झाला. आणि सुरू झाला. तर त्यावेळेला मी मी म्हटलं, काय ते आईंचा प्रसाद खाल्ला." मला असं किंचित वाटलेलं, की आईंचा प्रसाद हे केला, म्हणजे खाल्ला नाही तुम्ही म्हणून तुम्हाला तसं हे झालं. आणि पण आता तुम्ही प्रसाद खाल्ला तरी पण आणि परत सुरू झालं. काय शरीराच्याच व्याधी असल्यावर देव काय करणार आहे? असं मी बोलले म्हटलं एकदम. आणि तर माझे मिस्टर पण हसले. "मग तू तू काय तुला असं वाटलं का तो प्रसाद खाल्ला नाही म्हणून मला हे झालं?" तर नाही हो, खरंच आलं होतं माझ्या मनात तसं. तर नाही, ते काय शरीराचं हे आहे, असं म्हटलं. आणि त्याच दिवशी बरोबर आणखी ते दोघे जण आले. तर कसं काय आले असं म्हणजे विचार पडला आम्हाला दोघांना पण. तर ते म्हटले, "काही नाही, असंच आलेलो. मी बिर्याणी बनवलेली आणि तर ती घेऊन आलेलो आहे." नॉन-व्हेज होतं ते. तर "तुम्ही आईंच्या मार्गात आहे, खात का?" तर ती ती बोलली, "मी नाही खात, पण हे स सोडायचं म्हणतात, पण सुटत नाही अजून, खात आहे ते." तर त्यांनी घेऊन आलेले होते. तर मी म्हटलं, "नको, त्यांना आधीच त्रास व्हायला लागलेला आहे आणि ते बिर्याणी वगैरे काही नको." असं मी बोलले त्यांना. तर त्यावेळेला माझे मिस्टर बोलले, "नाही, नाही, असू दे, मी खाईन." तर मी म्हटलं, "जरा बरं झाल्यानंतर खावा. आता काही गरज नाहीये. मी खाईन. ते तुम्ही खाऊ नका वगैरे." तर मी म्हटलं, "अगं, त्या दिवशी तू प्रसाद वगैरे घेऊन आलीस. तूच आता बिर्याणी वगैरे पण आणली. आमच्याकडून काही होईना झालंय आणि जरा ह्याने बरे झाले ना, तर मग एक दिवस माझ्या घरी या सगळेजण जेवायला वगैरे." असं मी बोलले म्हटलं. तर त्या त्या म्हटल्या, "आणि आईंना पण काहीतरी प्रसाद करून देईन." आईंनी 2 वेळा आम्हाला दिला. पण आमच्याकडनं काही आलं नाही तुमच्या आईंसाठी. तर त्या म्हटल्या, आईंसाठी द्यायचंच असलं तर नामस्मरणाच्या 2 माळा द्या दोघं जण आणि दादांना लगेच बरं पण वाटेल." तर त्या हसत-हसत असं बोलल्या, म्हणजे कविता बोलली म्हणतात त्या. आणि मी म्हणजे ते हसत-हसतच घेतलं. मी काय असं सिरियसली घेतलं नाही. तर म्हणजे "आईंना प्रसाद नको आहे का?" "नाही, नाही, आईंना काही प्रसादाची गरज नाहीये. 2 माळा तुम्ही केल्या आणि 2 माळा तुम्ही केल्या, तरी पण आईंना खूप झालं. आई लगेच आईंच्यासाठी त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तोच प्रसाद आहे." तर मी म्हटलं, "तेवढ्यानं खुश होतात काय आई?" "होतात, होतात आणि दादा पण बरे होतात मग." असं त्या म्हणजे ती बोलायचं म्हणून बोलून गेली म्हटल्या त्या. तर त्यावेळेला मी म्हटलं, "बघा हो, आणि ह्यांनी असं म्हणतात, तर करताय काय 2 माळी?" "काय म्हणायचं?" तर "ओम नमः शिवाय म्हणा." तर "ओम नमः शिवाय." "ठीक आहे, ठीक आहे." असं आम्ही म्हणजे असंच म्हटलो आणि काय म्हणायचं म्हणून म्हणलं नाही, पण असंच म्हणलं. आणि नंतर ह्यांना म्हणजे बरंच वाटेना, तर परत पण मग म्हटल्यावर का नाही माझ्या लक्षात आलं, तर त्यांनी तसं म्हटलेलं. मी म्हटलं, "2 माळ ओम नमः शिवायच्या तर म्हणून बघता का?" तर ह्याने म्हटलं, "काहीतरी काय उगीचच ती ती मस्करीत म्हणत होती, कळलं नाही काय तुला?" तरी पण मी 2 माळी नामस्मरणाच्या केल्या म्हटल्या. आणि ह्यांना पण म्हटलं, "असू दे ओ म्हणा." तिनं म्हटल्या, "कुठल्या रूपानं देव सांगत असेल काय सांगता येत नाही." तर जोर जबरदस्ती अगदी नाक मुरडत चिडून ह्यांनी नामस्मरणाच्या 2 माळी केल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हटले, "आणखी म्हणजे हे आता देतो मी 2 दिवसाच्या आणखी परत. तुम्हाला औषधांनीच तेवढं बरं वाटतंय, परतच सुरू होतंय. आणखी एकदा सगळे रिपोर्ट काढायला लागतील. सगळं सगळं चेकअप परत एकदा करू." मला पण टेन्शन आलं म्हणल्या मग. आणि ह्या औषधांनी नाही जर हे झालं तर परत आणि हे करायला लागेल म्हणलं. मग मी म्हटलं आईंना, की मी नामस्मरणाच्या 2 माळी ओढायला लागले. एवढं कविता मला विश्वासानं सांगत होती, "तुमचा प्रसाद पण खाल्लाय. असलं काही परत आणि रिपोर्ट वगैरे काढायची भानगड करू देऊ नका." असं मी असंच बोलले. मी काय असं म्हणजे त्यांच्याकडून काही अपेक्षा होतीच, असं काही नव्हतं. पण त्या दिवशी म्हटल्या नामस्मरण केलं. मी पण केलं, ह्यांनी पण केलं नामस्मरण, दोघांनी पण. परत आणि ह्यांनी तर इतक्या चिडून-चिडून मी मागं, "काय हे तू बाई काय नवीनच मागं लावलेस? ती आपली बोलून गेली, बोलता-बोलता तू उगीचच माझ्या मागं लागल्यास." तर "असू दे, असू दे" म्हणून असं. आणि त्याच्यानंतर औषधं संपली. 2 दिवस गेले, त्यांना काही त्रास झाला नाही. तरी पण मनात धाकधूक होती. मी बोलून दाखवलं नाही ती गोष्ट. त्यांना पण कुठेतरी जाणवत होतं, पण त्यांनी पण बोलले नाहीत म्हटल्या. त्याच्यानंतर 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6वा दिवस आला, तरीसुद्धा ह्यांनी व्यवस्थित होते आणि मग ह्यांच्याच तोंडून निघालं,
अगं काय नामस्मरणात चमत्कार झाला का काय? नाक मुरडून जरी केलं तरी पण ते झालंच माझ्याकडून. आणि नाही मला आता काही त्रास झाला नाही गं परत. औषधं संपून आता इतके दिवस झाले. तर माझ्या तोंडून गेलं म्हटलं, की बघा मी पण म्हणत होते का नाही, की म्हणजे काहीतरी तिच्या म्हणजे देव कुणाच्या तरी तोंडून बोलवून घेतोय आणि मला मला पण हेच बोलायचं होतं. आणि त्याच्यानंतर खरंच त्यांना त्रास नाही झाला म्हटलं. आणि मग आम्ही एक दिवशी असं ठरवलं की तिच्या घरी जायचं. आणि मग आपण प्रसाद वगैरे तयार करून घेऊन आणि त्यांना पण जेवण वगैरे करून घेऊन, तर मग आम्ही पुरी भाजी वगैरे श्रीखंड हे सगळं करून घेऊन मी म्हणजे आईंच्यासाठी प्रसाद पण होईल आणि त्यांनी पण आमच्यासाठी एवढं 2-3 वेळा घेऊन आलेले. तिच्या घरी जाऊन आम्ही राहिलेलो. तर म्हटलं नंतर त्यांच्या घरी त्यांना घरी बोलवायचं. पण हे आईंसाठी म्हणून आम्ही म्हणजे त्यांना पण खाण्यासाठी भरपूरच नेलेलं. पण श्रीखंड, पुरी वगैरे आईंसाठी म्हणून आम्ही ते सगळं करून घेऊन गेलेलो. मोठा डबा भरून मी घेऊन गेले म्हटला. आणि तुम्हाला सांगू म्हटलं त्या दिवशी बरोबर तिनं अजून स्वयंपाकाला घातलेलं नव्हतं. सकाळी आम्ही गेलो त्यावेळेला वेळच झालेला होता तसा. 10:30 वाजलेले होते म्हटले. आणि तिनं फक्त नाश्ताच बनवलेला होता आणि ती म्हटली, "मी लवकरच बनवते स्वयंपाकाचं पण." पण आज बघा आईंना असं वाटलं, की मला निवांत द्यायचं आहे, तर आईने आज हे केलं नाही आणि तुम्ही पण न सांगता आला, असं बोलली ती. आणि तर आम्ही येणार आहे म्हटले, तर तू आणि काहीतरी करत बसशील म्हणून आम्ही कळवलं नाही, असं आम्ही तिला बोललो. आणि मग म्हटलं ह्यांना खरंच बरं वाटलं अगं नामस्मरणाच्या त्या माळ केल्यानंतर. मी 2 माळ केल्या, ह्यांनी 2 माळ केल्या आणि नाही परत हे झालं. मग म्हटलं आईंसाठी आईंनी 2 वेळा प्रसाद दिलेला, तर नामस्मरणाची माळ पण आम्ही करणार, पण आईंसाठी म्हणून हे आणलेलं आहे. आणि खूप छान तिनं माझ्याच हातानं तिनं ते आईंच्या पुढं ठेवायला लावलं म्हणलं प्रसाद. आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं म्हटलं मला आणि प्रसन्न वाटलं. आणि मग आम्ही सगळे मिळून तिच्याच घरात जेवलो त्या दिवशी. सगळं जेवण वगैरे आम्ही जेवलो. मग सगळ्यांनाच परत एकदा इन्व्हाईट केलं आणि या घरी म्हणून इतर मित्रांना ते घरी या म्हणून इन्व्हाईट केलं. म्हटलं पुढच्या आठवड्यात आपण परत एकदा सगळेजण भेटू असं बोललो म्हणलं आम्ही. आणि तर चालेल म्हणलं. मला खूप छान वाटलं. मग येताना तिला तिला मी म्हटलं, आईंचं काय-काय करावं लागतंय वगैरे ते. तर ती म्हटली, अनुभव आल्यावर वाटतंय का नाही, की नाही चांगलं आहे ही गोष्ट. काही नाही आईंच्या ह्याच्यामध्ये नामस्मरण आणि भजन ह्या 2च गोष्टी आहेत आणि आईंच्या ह्याच्यामध्ये एवढं पाळायचं, की कुणाची निंदा वगैरे करायची नाही. आपण आपलं हे करायचं, आपलं काम करायचं. आपल्याला जे दिलंय गुरूंनी काम ते चोख करायचं. ह्याच गोष्टी आहेत, काही दुसरं नाहीये. असं ज्यावेळेला तिने सांगितलं, मला छान वाटलं. आणि मग तिनं मला मी तिला बाजूला घेऊन म्हटलं, की "मी बोलले नाही इतके दिवस कोणाला, पण मला जरा बाळासाठी प्रॉब्लेम होतोय." तर ती म्हटली, "मी तुम्हाला सांगू का?" तिचा तिला एक मुलगा आहे. अ, जो तिनं आम्ही ट्रिपला जाताना तिचा ते आणि माझीच तेवढी मुलं नव्हती. बाकी दोघींची मुलं होती. पण तिनं आईकडे ठेवलेलं होतं. म्हणली, "माझ्या वेळेला सुद्धा हाच प्रॉब्लेम होता." आणि श्रीकृष्ण प्रताप हा मला वाटतंय 6वा-7वा अनुभव असेल, की ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण प्रतापचं आईंनी म्हणजे त्या व्यक्तींना बोलायला लावलेलं आहे. म्हणजे हे ज्यांच्यासाठी गरजेचं आहे त्यांच्यासाठी आईनी हे हे सांगितलेलं आहे, असं मला वाटतंय. तर त्या म्हटल्या, की श्रीकृष्ण का तर ज्यांनी आधीचे अनुभव ऐकलेले आहेत, बऱ्याच अनुभवांमध्ये संतती प्राप्तीसाठी ज्यांनी ट्राय करतात, त्यांच्यासाठी श्रीकृष्ण प्रतापचं पारायण हे खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. हे अनुभवांमधनं. आणि हे कुठंही आईने लिहून ठेवलेलं नाहीये बरं का. पण कुठेतरी अशी प्रेरणा होता, की आपण हे करायला पाहिजे आणि माणूस ते करतोय आणि त्यातनं अनुभव येते. आईनी फक्त सांगितलंय, की तुम्ही वाचन ठेवा. सगळ्या गोष्टींचं, सगळ्या सॉरी जे आपले प्रकाशनं आहेत आईंची, त्यांचं वाचन रोज करा. एक-एक पुस्तकांचं आणि भजन करा. हे आईंनी सांगितले. आईने असं कुठंही लिहिलेलं नाहीये, की 11 पारायण केल्यानंतर तुमची ही इच्छा पूर्ण होईल. ह्याचा 11 असं नाहीये. पण हे भगिनींनी स्वतः केलेलं आहे आणि त्यातनं आलेले अनुभव आहेत हे त्यांना. तर त्या म्हटल्या, "मी 11 पारायण केलेली होती."
आणि त्याच्या त्याची ते अनुभव मला आला, की माझा मुलगा झाला. तर मी त्यावेळेला पण बघायला नव्हते आणि मी ज्यावेळेला गेले त्यावेळेला सुद्धा ती म्हणजे सुट्टी असल्यामुळं तिच्या आईकडेच होता. तर ती म्हटली, तुम्हाला नंतर कधीतरी आल्यावर भेटवेन." फोटो वगैरे दाखवली तिने. म्हटली, अगदी गोंडस बाळ मला आईनी दिलं." श्रीकृष्ण प्रतापचं खूप जास्त हे आहे. आईनी कुठं असं सांगितलेलं नाहीये, पण मी पण परत सांगते, आईनी कुठेही असं लिहून ठेवलेलं नाहीये. पण हे प्रत्येकजण आपापल्या कुठेतरी आई प्रेरणा करतात, की हे वाचन घडू दे. ते तसं झालं, मनात कुठलीतरी गोष्ट येते आणि असं केलं तर होईल का? मग ते तसं करतात भगिनी आणि तसे अनुभव येतात आणि मग त्या अनुभव ते दुसऱ्यांना शेअर करतात. अशा गोष्टी आहेत ह्या. आईनी सगळ्याच गोष्टींना महत्त्व दिलंय. पण कुणाची तर काहीतरी प्रॉब्लेम असले तर आई स्वतः कुठून तरी आतून प्रेरणा करत असतात त्या भगिनींना. तर त्या म्हणतात, मी ऐकलं ज्यावेळेला त्यांचं जे असं बोलणं, तिनं ज्यावेळेला असं सांगितलं आणि मग मी म्हटलं, "मला पुस्तक दे." आणि मग तिनं मला सांगितलं म्हणतात, की त्याच्यासोबत बालोपासना पण करा. बालोपासनेत खूप जास्त महत्त्व आहे. मग मी ठरवलं म्हणल्या, की 2 माळ जे मी करत होते त्या नामस्मरणाच्या करायच्याच, बालोपासना करायची आणि श्रीकृष्ण प्रतापचं पारायण करायला सुरुवात करायची. तर मी गुरुवारपासून पारायणाला सुरुवात केली म्हणतात आणि 3 पारायणं पूर्ण झाली म्हणतात. 4थं पारायण गुरुवारसाठी थांबलेलं होतं, की गुरुवारी आता सुरू करूया असं म्हणून 4थं पारायण थोडं म्हणजे मध्ये थोडा गॅप पडलेला. त्यामुळं पुढच्या गुरुवारपासून आता सुरू करूया. थोडं म्हणजे गावी जायचं होतं, हे होतं म्हणून थोडा गॅप घेऊन पुढच्या गुरुवारपासून करूया असं मी ठरवलं म्हटलं. तर त्यावेळेला म्हणतात, त्याच पिरियडमध्ये असं कळलं, की मी प्रेग्नंट आहे. म्हणल्या 4 वर्ष आम्ही ट्राय करत होतो. म्हणजे आम्ही 4 वर्ष हे करत होतो. तर त्यात यश आलं नव्हतं आणि 3 पारायणं झाल्यानंतर मला लगेच अनुभव आला आणि म्हटलं मला असं वाटायला लागलं, की कधी गुरुवार येतोय आणि मी काच थांबवलं आत्ता, असं वाटायला लागलं म्हटल्या मला. गावी जायचं राहू दे, पण मला पारायण करायचं आहे आणि तुम्हाला सांगू नंतर मी सगळी पारायणं केली म्हणल्या. पूर्ण म्हणजे व्यवस्थित पारायणं त्यांनी केली आणि पारायणं झाल्यानंतर सुद्धा मी माझी डिलिव्हरी पूर्ण होईपर्यंत, माझं बाळ पूर्ण व्यवस्थित हे होईपर्यंत म्हणजे मी पारायण नाही, पण नंतर वाचन करत होते म्हणल्या. श्रीकृष्ण प्रतापचंच वाचन करत होते, बालोपासना आणि 2 माळी जप आणि माझे मिस्टरसुद्धा म्हणजे बालोपासना नंतर करायला लागले, बाळ झाल्यानंतर म्हणल्या. आणि खरंच खूप छान आम्हाला पण मुलगा झाला. खूप चांगलं आमचं झालं म्हणल्या आणि इतकं आईंच्या कृपेनं फक्त एक गोष्ट राहिलेली आहे, ही गोष्ट राहिलेली आहे. पण ती पण लवकरच पूर्ण होणार म्हणतात आणि 4 वर्षात आईने खूप साऱ्या गोष्टी दिल्या. खूप सारे अनुभव दिले आणि श्रीकृष्ण प्रतापचं पारायण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणतात त्या, की ज्यांनी करतील त्यांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत होत्या. तर श्रीकृष्ण प्रतापचं पारायण कसं करायचं त्यांना मी विचारलं, "तुम्ही कसं केलं होतं?" म्हणून. तर ते तसंच, की 7 तुळशीदळ आहेत. रोज 1 तुळशीदळ वाचायचा आणि 7 दिवसात पुस्तक पूर्ण झालं पाहिजे. 7वं तुळशीदळ 7व्या दिवशी 7वं तुळशीदळ आलं पाहिजे, अशा पद्धतीनं. आणि श्रीकृष्णांच्या जे बालमूर्ती आपल्याकडे वगैरे असते, छोटी मूर्ती असते श्रीकृष्णांची, त्याला तुम्ही अभिषेक करू शकताय. पाण्यानं, दुधानं किंवा पंचामृतानं अभिषेक करू शकताय किंवा तुम्ही साधं गुलाबजलानं वगैरे त्यांना स्वच्छ करून तुम्ही तुळशी हार वगैरे घालून फुलं घालून दूध साखर वगैरे ठेवून किंवा काहीतरी लोणी वगैरे असा नैवेद्य दाखवून तुम्ही पारायणाला बसायचं म्हटल्या त्या. आम्ही अशा पद्धतीनं केलेलं होतं. तर म्हणजे लोणी असेलच प्रत्येक वेळेला, तर नसलं तरी एखाद्या दिवशी मिळालं तर ठेवा. दूध साखर तर ठेवत चला किंवा दही भात वगैरे असं जे आपल्या घरी जे पण शिजतंय ते देवाला दाखवून, नैवेद्य दाखवून तुम्ही आधी वाचन करा आणि मग जेवण करा. ते जेवण जर तुम्ही केलं तर अतिउत्तम.
हे त्यांनी सांगत होत्या, हे काही माझ्या पदरचं नाही. तर अशा प्रकारे पारायण कोणाला करायचं असेल तर करा. तर अशा पद्धतीने त्यांनी केलं. त्यांना पण खूप छान मुलगा झाला. आता त्या म्हणतात फक्त घराचं एक स्वप्न तेवढं राहिलेलं आहे. ते आईंच्या कृपेनं होणार म्हणतात, लवकरच होणार आहे. पण जे आत्ता जे आईंनी दिलं त्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या होत्या आणि ते खूप माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं आणि त्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या वाटल्या त्या गोष्टी आईंनी त्या वेळेला दिलेल्या आहेत असं त्या म्हणतात. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.